आज जेवायला काय बनवायचं? हा प्रश्न मलाच एकटीला नाही तर सर्वांना असतो. म्हणजे किचनमध्ये काम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला असतो. माझंही तसंच काही होतं. तर म्हणून मी रात्रीच विचारून ठेवलं होतं की तुम्हाला सकाळी काय खायचं म्हणून. फरमाईश आली होती की मला हरभऱ्याच्या डाळीची काळी आमटी आणि बाजरीची भाकरी खायची. तर मग सुरुवात करूया माझ्या हरभऱ्याच्या डाळीच्या काळ्या आमटीला. मी पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ 1 ते 2 तास भिजत घालून घेतली. तिला आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि शिजायला लावून देऊ. 3 ते 4 शिट्ट्यांवर शिजेल. आपल्याला पूर्णपणे पण शिजवायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाहीये. तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. इथे मी एक मोठा कांदा घेतलाय, त्याला असे चिरा देऊन आपण भाजायला ठेवून देऊ. तोपर्यंत मी बाकीचा मसाला काढला. कढीपत्त्याचे 2 पान, कोथिंबीर, आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, खोबरं, हरभऱ्याची डाळ, लसूण आणि थोडासा धने काढून घेतले. लसूण आपण पूर्ण वापरणार नाहीये. इथे तोपर्यंत आपला कांदाही भाजून झालेला आहे. आता आपण मसाला तळायला घेऊ. इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मिरच्या टाकून तळून घेऊ. मिरच्या टाकताना कधीही त्याच्यावर झाकण ठेवायला विसरू नका, म्हणजे उडत नाही. असंच करून जेवढा आपण मसाला काढलेला आहे तो सर्व आपल्याला तळून घ्यायचा आहे. शेंगदाणे, कढीपत्ता, खोबरे. तर खोबरे हे आपल्याला हलकंसं सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळायचं आहे, म्हणजे जो खोबऱ्याचा काही वास असतो तो येत नाही. त्यानंतर हरभऱ्याची डाळ, लसूण आणि आलं ही तळून घेऊ. कोथिंबीर होती मी थोडीशी तळून घेतली आहे आणि बाकी काही वरतून टाकायला ठेवले आहे. कांदा आपला थंड झाला होता आणि चिरा दिल्यामुळं त्याच्या पाकळ्या पण व्यवस्थित निघाल्या. त्याच्यासोबतच मी धने पण तळून घेणार आहे. कांदा हा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. आता सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. इथे त्यामध्ये मी 2 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट, थोडेसे जिरे टाकून घेतले. तर काळा मसाला मी हा थोडासा जास्त वापरते कारण की तो तिखट नाही आहे. बारीक करताना थोडं थोडं पाणी टाकूनच तो बारीक करायचा आहे, म्हणजे मसाला परतवताना तो उडत नाही. तर इथे मी तेल नाही टाकलेलं आहे. आधीच्याच तेलात आपण हा मसाला परतवून घेणार आहे. तर मसाला हा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे. इथे आता थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे. तोपर्यंत आपण जी डाळ शिजवलेली होती तिला थोडंसं स्मॅश करून घेऊ. पूर्णपणे स्मॅश नाही करायचं आहे, थोडीशी डाळ ठेवायची आहे. स्मॅश झाली की त्या मसाल्यामध्ये आपण ती डाळ टाकून परतवून घेऊ. तर इथे मी 1 ते 2 ग्लास पाणी वापरलंय. तुम्हाला भाजीला रस्सा जेवढा हवा असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. मीठ टाकून घेऊ. मध्यम आचेवर तिला उकळी आली की 1 ते 2च मिनिट आपल्याला उकळून द्यायचं आहे, कारण की ऑलरेडी आपली डाळ शिजलेली आहे. कोथिंबीर टाकून ठेवून द्यायची. आपली भाजी तयार आहे. आता इथे मी भाकरी करून घेत आहे, कारण की आमची फरमाईश भाकरीची होती. आपलं जेवण तयार आहे. तर आमच्याकडे काळी भाजी म्हणलं की त्यासोबत कांदा आणि काकडी लागतेच.
आपलं गरमागरम जेवण तयार आहे.